मित्रहो नमस्कार. संसदेच्या अधिवेशनाचा पहिला आठवडा कुठलंही कामकाज न करता हा पूर्ण वाया गेलेला आहे आणि नीट पेपर फुटी संदर्भामध्ये अ, या सगळ्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये झालेलं आंदोलन, विद्यार्थ्यांनी केलेलं त्यातून उपोषण आणि त्यातून उद्भवलेले प्रश्न अशा अनेक गुंतागुंतीच्या या सगळ्या विषयातून हा पहिला आठवडा विरोधकांनी कुठली चर्चा यावर न करता हा असाच वाया घातलेला आहे. कदाचित संसदेमध्ये जर चर्चा झाली असती तर हा विषय अगोदरच संपवता आला असता. परंतु विरोधकांनी चर्चेची तयारी न दर्शवता राजकारण करण्याच्या पलीकडे या आठवड्यात काहीच केलेलं नाही. उलट पंतप्रधान मोदी साहेबांनी या विषयाचं गांभीर्य याच्या अगोदरच लक्ष त्यामध्ये दिलेलं आहे. CBIला हा पूर्ण प्रकरण चौकशी करण्यास त्यांनी काम दिलेलं आहे. CBIने सुद्धा जवळपास 13-14 लोकांना अरेस्ट करून त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि कोर्टात हा प्रकरण फास्ट ट्रॅक करण्याचा निर्णयसुद्धा पंतप्रधानांनी जाहीर केलेला आहे. त्यातून याच्यामध्ये तातडीने निकाल लागेल आणि कठोर कारवाईसुद्धा याच्यामध्ये अपेक्षित आहे, जी गव्हर्नमेंट करायला सकारात्मक तयार आहे. आणि त्याचबरोबर सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा काल केंद्रातल्या महत्त्वाच्या मंत्र्यांची झालेली आहे. त्या चर्चेप्रमाणे त्यांनीसुद्धा सरकारला उपोषण मागे घेण्याचं घोषित केलेलं आहे आणि ती सरकारमध्ये त्यांच्यावर झालेली चर्चा सकारात्मक असावी म्हणूनच त्यांनी एक पाऊल थोडंसं मागे घेऊन आपलं उपोषणसुद्धा त्यांनी सोडलेलं आहे. त्यामुळे सकारात्मक सुरुवात आहे. विरोधकांनी सुद्धा संसदेमध्ये सरकारने सांगितल्याप्रमाणे चर्चा करायला तयार आहोत. चर्चेला त्यांनी सुरुवात केली पाहिजे आणि चर्चेच्या माध्यमातून सरकार आपली भूमिकाही निश्चित स्पष्ट होणार आहे. सरकारची भूमिका आहेच स्पष्ट, पण त्यात ज्या काही कायदेशीर त्रुटी असतील तर सिस्टममध्ये सुधार असतील ते सुद्धा आपल्याला नक्की करता येतील. आणि त्यामुळे आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाची, त्याच्यामध्ये सुद्धा काही धोरणात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. त्यातून ही सिस्टम कशी आपल्याला नीट करता येईल आणि त्यातून परीक्षा अधिक पारदर्शक करून त्यात कुठेही पेपर आगामी काळात फुटणार नाही किंवा त्यात कुठला गैरप्रकार होणार नाही याही बाबतीमध्ये सरकार हे निश्चित सकारात्मक पाऊल उचलत आहे. तर मला वाटतं की सिस्टम इम्प्रूव्हमेंटची गरज होती आणि ती आहे. सरकार करत आहे. कारवाई झालेली आहे. CBIकडे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्याचा फैसला सुद्धा पंतप्रधान घोषित केलेला आहे. तर मला वाटतं विरोधकांनी आता फार जास्त त्याच्यामध्ये न ताणता हा विषय सरकार मार्गी लावतोय ते विश्वास ठेवला पाहिजे आणि चर्चेच्या माध्यमातून आपली भूमिका सरकारही मांडेल, त्या विरोधकांनी मांडावी, सरकारसुद्धा आपली भूमिका स्पष्ट करेल. पण नुसतं गदारोळ करून सभागृह न चालवता असं करणं उचित नाही आहे, असं माझं मत आहे.